नमस्कार, मी संकेत आवटे. सो दीडला आता आम्ही बाहेर पडलोय आणि पुण्याला जायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटाची मीटिंग आहे. मे बी मला वाटतं स्ट्रेच होऊन अर्धा तास जाईल, पण तेवढ्यासाठी आता 500-600 किलोमीटर ट्रॅव्हल करायचंच आहे. सकाळी लवकर मीटिंग आहे, पण त्याच्याबरोबर अजून थोडंसं फिरता आलं तर या दृष्टिकोनातून आम्ही लवकर बाहेर पडलोय. मला एखाद्या कामासाठी कुठेतरी जायचं आहे, एखादा प्लॅन करायचा आहे, तर डेफिनेटली त्याच्याबरोबर मी जोडून अजून काही प्लेसेस घेण्याचा प्रयत्न करेन. अजूनही कोल्हापूरमध्येच आहे, निवांत जातोय कारण ट्रॅफिक आहेच कोल्हापूरमध्ये पण. आणि दुसरी अजून एक गोष्ट काय तर आपल्याला मायलेज टेस्ट करायचं आहे. सध्या 7.4 मायलेज दाखवत आहे. जनरली मी चालवतोय स्पोर्ट मोडवरच. फुल करा डिझेल. चलो आपण फ्युएल फुल केलेला आहे. सो पहिलाही आपल्याला रिसेट करावं लागेल. मी 0 करतोय, किलोमीटर पण 0 झाले आणि आफ्टर रिसेट आता जे आपल्याला मायलेज मिळत आहे ते पण रिसेट झालेलं आहे. कारण टँक टू टँक पण कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. टँक जेव्हा फुल होणार त्यावेळी पण आपल्याला एक अंदाज येणार आहे की ऍक्च्युअली आपल्याला काय मायलेज मिळत आहे. तुमच्यापैकी कोणी फॉर्च्युनर किंवा इनोवा वापरत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला मायलेज किती मिळत आहे. मायलेज वाढताना दिसतंय. ऑलमोस्ट 12च्या आसपास आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. 11.7 11.9 एवढंच असंच वाढत राहिलं तर मला वाटतं 50-100 पर्यंत पोहोचलं तरी बास आहे. कारण 1 लिटरमध्ये आपण कोल्हापूर टू पुणे आरामात होऊन जाईल. एक लेटेस्ट न्यूज जर तुम्ही ऐकली असेल तर इंडियामध्ये खूप सारे इन्व्हेस्टमेंट फॉरेन इन्स्टिट्यूशनच्या वाढताना आपल्याला बघायला मिळतील. आता हे इन्व्हेस्टमेंट कशात आहे ते लक्षात घ्या बरं का. बँकिंगमध्ये याचं रिलेशन कसं बिल्ड होणार आहे हे मी पुढे तुम्हाला सांगेन, पण खूप इम्पॉर्टंट विषय लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. आरबीएल बँकमध्ये इमिरेट्सवाले इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात. जॅपनीज लोक किंवा जॅपनीज बँक सुमिटोमो तुम्हाला माहितीच आहे येस बँकमध्ये मेजरली इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करते. हे जे सगळे प्रकार आता सध्या सुरू आहेत किंवा मेजर इन्व्हेस्टमेंट करण्याचा हे लोक जे विचार करतायत कारण त्यांना दिसतंय इंडियन बँकिंग सेक्टर चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतं. आता इन टर्म्स ऑफ स्टॉक किंवा या सगळ्या गोष्टी बिलकुल बघू नका बरं का. कुठल्याही प्रकारे मी बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन देत नाहीये. बँकिंग सेक्टरमध्ये एनपीएस ह्यूज होते. आधी एवढे जास्त एनपीएस होते की डबल डिजिटमध्ये तुम्हाला ते बघायला मिळायचे. 9%, 10%, 11%, 12% वगैरे. नंतर रूल रेग्युलेशन स्ट्रॉंग करण्यात आली. आरबीआय खूप जास्त स्ट्रिक्ट झाला. शक्तिकांत दासांना अवॉर्ड वगैरे मिळाले. एनपीएस सडनली ड्रॉप करण्यात आले. ते कसे केले आता यावर मला जायला लावू नका. पण आता ओव्हर रेग्युलेटेड म्हणू शकता तुम्ही किंवा एकदम स्ट्रॉंगली रेग्युलेटेड म्हणू शकता. लोन्स वगैरे जबरदस्त रिकव्हर होत आहेत. पण जर तुम्ही युएस मध्ये वगैरे जर बघितलं तर त्या लेवलला लोनची रिकव्हरी होत नाही. पण जर तुम्ही पीएसयू बँक्स म्हणजे काय सरकारी बँक तुम्ही सरळ शुद्ध भाषेमध्ये म्हणू शकता. सरकारी बँकांमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल परदेशातून तर 20% पेक्षा जास्त तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत नाही. ही फायनान्स मिनिस्ट्री विचार करते की पीएसयू सेक्टरमध्ये सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स ऑलमोस्ट 49% पर्यंत स्ट्रेच करायचं, समजून जा 50% पर्यंत स्ट्रेच करायचा विचार चालू आहे. ही सोर्सेस कडून माहिती आहे. कुठल्याही प्रकारे अजून हे फायनल झालेलं नाहीये. पीएसयू बँक्स मेजरली फोकस्ड आहेत की रिटेल लोकांना लोन देणं, सर्वसामान्य माणसापर्यंत कर्ज पोहोचवणं किंवा एक सामान्य माणूस कशा प्रकारे बँकिंग सेक्टरमध्ये येऊ शकतो. म्हणजे जनधन योजनेतून काही लोकांचे अकाउंट्स ओपन करण्यात आले. आधार बेस्ड काही बेसिक झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करण्यात आले. पण या लोकांच्या ब्रांचेस म्हणजे तुम्ही खेडेगावांमध्ये जर गेलात तर मोठ्या बँक तिथं सर्व्हाइव्ह करू शकत नाही. ती ब्रांच नेहमी लॉसमध्ये असणार आहे. अशा ब्रांचेस मे बी क्लोज करण्यात येतील. मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास प्रचंड अडचणीत येऊ शकतो कारण या लोकांना सहजासहजी लोन दिले जाणार नाहीत आणि जे लोन दिले जातील ते एनबीएफसीज कडून दिले जातील आणि हे लोक एनबीएफसीज मध्ये किंवा फिनटेकमध्ये सुद्धा अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करतायत. इव्हन आमच्या कंपनीला सुद्धा बऱ्याच ऑफर येत आहेत इन्स्टिट्यूशन्सच्या किंवा तुम्ही व्हीसीच्या म्हणू शकता. एंजल इन्व्हेस्टमेंटच्या बऱ्याच ऑफर ऑलरेडी आमच्यापर्यंत येऊन पडलेले आहेत. ते स्वतःहून रीच करतायत किंवा रेडी टू इन्व्हेस्ट इन युअर कंपनी. त्यामुळे रिचमी मध्ये आजपर्यंत मी एकही रुपया फंड रेज केलेला नाही कारण मला माझी कंपनी आणि मला माझ्या सगळ्या गोष्टी माझ्याच टर्म्स अँड कंडिशनवर चालवायचे. परत सेम लोन मिळणार नाही असं होणार नाही, पण एक प्रकारचा सावकार पुन्हा जन्माला येईल असं मला पर्सनली वाटतंय आणि यामुळे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास धोक्यात आहे. मी पुन्हा एकदा आणि वारंवार सांगतोय की तुमची पुढची पिढी कुठल्याही परिस्थितीत तुमच्याच लेवलला किंवा तुमच्याच स्टेजला राहू देऊ नका. कुठल्याही परिस्थितीत त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. ऍटलिस्ट तुम्ही अप्पर मिडल क्लासमध्ये असायला पाहिजे. सो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मिनिमम किती इन्कम असायला पाहिजे तर तुम्ही अप्पर मिडल क्लासमध्ये जाल. जस्ट आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये. वाजलेत रात्रीचे 9. बेसिकली अर्ध्या तासापूर्वी आलोय आम्ही आणि अर्ध्या तासापूर्वी आल्यानंतर डिनर कंप्लीट केलं. डिनर कंप्लीट करून जस्ट आता विचार करतोय थोडासा वॉक करायचा. वॉक करत 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 थोडंसं अजून काही एक्सप्लोर करता आलं तर करूया. सगळीकडे कामं चालू आहेत रोडमध्ये.
ट्रॅफिक एवढं जाम झालंय, कुठं ऍक्सिडेंट झालेला असतोय, तिथं कोणीही मायबाप नाहीये, एवढी दुर्दैवी अवस्था रोडची करून ठेवली. आणि हे नालायक लोक टॅक्स टोल घेणारच. म्हणजे अक्षरशः मुगलाई चांगली, पण हे या लोकांचे जे धंदे चाललेत ना, जर तुमचा रोड रेडी नाही आहे, हायवे तयार नाही आहे, तिथं टोल कशाचा घेताय तुम्ही? किती वर्ष लागणार आहेत अजून? लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तर 10 वाजले, जसं मी तुम्हाला बोललो होतो, पाऊण 1 तासाची मीटिंग होती आणि तेवढ्यातच हे आवरलं. पाऊण तास पण नाही लागला, अर्ध्या तासात मीटिंगच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता इम्पॉर्टंट मीटिंग होती. बऱ्या प्रमाणात चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीपर्यंत आम्ही पोहोचलो, की एक मोठा ब्रँड ब्रोकिंगचा तो काय करतोय, कसं करतोय, याबद्दल आम्ही डिस्कशन करत होतो. त्यांना काही इनपुट्स आमच्याकडून हवे होते, ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला. आणि अजून एका मोठ्या ब्रँडबरोबर अजून काही मोठ्या गोष्टी आम्ही घेऊन येतोय. त्यांनी मला ॲश्युरन्स दिलाय की ते लोक कोल्हापूरला ट्रॅव्हल करतील, आपल्या ऑफिसला व्हिजिट करतील, तिथं काही गोष्टी ते आपल्यासोबत डिस्कस करणार आहेत. आता सध्याच्या जगात जेवढं आपण कोलॅबरेटिव्ह वेनी इतर लोकांसोबत जाऊ शकतो किंवा चांगल्या चांगल्या कंपन्यांसोबत जाऊ शकतो, ते आपल्यासाठी बेटर असेल. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ऑलराऊंडर नसतो. कोणी चांगला बॅट्समन असेल, कोणी चांगला बॉलर असेल, कोणी चांगला फिल्डर असेल, कोणी चांगला विकेट किपिंग करत असेल. सो अशा वेगवेगळ्या लोकांना आपल्याला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. यानं फायदा काय होतो हे मी तुम्हाला सांगतो, की एखादी गोष्ट फास्ट बिल्ड होते, एखादा प्रोडक्ट इमिडिएटली आपल्याला लॉन्च करता येतो. जर माझ्याकडे कस्टमर आहे, त्यांना XYZ गोष्टीची गरज आहे, तर मी त्यांना ते इमिडिएटली देऊ शकतो. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा एंड ऑफ दी डे कोणाला होणार आहे, तर आपल्या कस्टमरला पण होणार आहे आणि ऑब्व्हियसली आपली कंपनी चांगल्या प्रकारे ग्रो करणार आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, की ऑलमोस्ट मी रिटायरमेंट घेतली आहे, कारण मेजर गोष्टींमध्ये मी ॲक्टिवली आता काम करत नाही आणि पार्टिसिपेट करत नाही. स्मॉल स्केलचे बिझनेसेस किंवा छोट्या गोष्टींमध्ये मी अजिबात आता इंटरेस्ट घेत नाही आहे. सिलेक्टेड प्रोजेक्ट्स आणि सिलेक्टेड गोष्टीच आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून चांगल्या प्रकारे अजून आपल्याला ग्रो करता येईल. खूप दिवस झालं हेल्दीच सुरू आहे. सो थोडंसं त्या ट्रॅकच्या बाहेर येऊन आज विचार केला की आज चीट डे असेल, सकाळी फक्त, रात्री नाही. तर त्यामध्ये जेवढं काही आपल्याला कन्झ्युम करता येईल तेवढं करू, थोडंसं चीट करू आणि बघूयात काय काय पुण्यामध्ये मला खायला मिळतं. आता ऑलमोस्ट वाजलेत 12:15. सो विचार केला की आता जाता जाता आपण एक काम करूयात, वाईला जाऊयात, गणपती दर्शन पण होऊन जाईल. सो मला वाटतंय की ऑलमोस्ट 12 किलोमीटर डिस्टन्स आहे हायवेपासून. जस्ट इमॅजिन किती 100 वर्षापूर्वीचं हे झाड असेल आणि याने किती मोठी सावली दिली. ॲक्च्युली हा ऑक्सिजन देण्याचं काम करतो. बऱ्याच लोकांना ही माहिती नाही, पण हल्ली शेतकऱ्यांना वाटतं की ही झाडं त्यांच्यासाठी कामाची नाही. त्याचं कारण काय, तर याला जाळता येत नाही वगैरे वगैरे. आता फक्त वडाला काही महिला फेऱ्या मारतात म्हणून ही झाडं जिवंत आहेत, पण सिटीमध्ये तर बऱ्या प्रमाणात लोकांनी काढून टाकलेत. ॲक्च्युली ही झाडं असायला पाहिजेत. याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन अजून कुठली झाडं देत असतील आपल्या खेडेगावात म्हणतोय मी, किंवा आपल्या नॉर्मल एरियाजमध्ये, असं मला वाटत नाही आहे. सो बेसिकली मी जाता जाता थांबलो होतो इथे आणि रस पिण्यासाठी थांबलो होतो. त्यात या भेटल्या. तुमचं नाव सांगू शकता? निकिता शैलेश कोंडी. निकितानी मला हे सांगितलं की यांच्याच फार्ममध्ये हे सगळे प्रोडक्ट बनतात. म्हणजे शेतकऱ्यांनी जे करायला पाहिजे, मी बऱ्याच ब्लॉगमध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय की प्रोडक्ट बनवण्यापासून तो एंड प्रोडक्ट फायनलाइज करून लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत या गोष्टी ॲक्च्युली शेतकऱ्यांनी करायला पाहिजेत आणि हे या करतायत आणि हे कौतुकास्पद आहे. लागल्यास तर कुरिअर हे आम्ही पोहोचवून देऊ. सो या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. सो ही सगळी खरेदी झाली आहे. जवळपास 700-800 रुपयांचं मटेरियल जेव्हा आपण परचेस करतो, पण ते शेतकऱ्याकडून करतो, ज्यामध्ये काही निगोशिएट करण्याची बिलकुल गरज नाही आहे. बऱ्याच लोकांना सवय असते की या सगळ्यामध्ये निगोशिएट करायचं, रेट मागे पुढे करत बसायचं. माल कधीही घेताना शेतकऱ्याकडून घ्या. आपण बऱ्याच वेळेला व्यापाऱ्याकडे जाऊन चकाचौंध बघून सगळ्या गोष्टी परचेस करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रयत्न करा शेतकऱ्याकडून परचेस करण्याचा. चलो बाय बाय. वाईमध्ये भेटूयात आपण. आपल्या इकडं देवस्थानं खूप मोठी मोठी आहेत. म्हणजे मी इवन कोल्हापुरात तर ऑब्झर्व करतोय, सोबत आता मी इथं वाईला पण आलो आहे. एवढी मोठी तीर्थक्षेत्र आहेत, एवढी मोठी देव प्रसिद्ध आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेवलला बिल्ड झालेलं नाही आहे. जर गव्हर्नमेंटने या सगळ्या गोष्टींवर फोकस केला आणि हे बिल्डिंगवर जर फोकस केला ना, तर यातनं खरोखर सरकारसाठी पण रेव्हेन्यू चांगला जनरेट होऊ शकतो आणि जे लोक सिरियसली दर्शनासाठी येतात त्यांची पण सोय चांगली होईल. चलो आपण वाईमध्ये पोहोचलेलो आहे. आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि छान असं दर्शन घेऊन अजून काही गोष्टी एक्सप्लोर करू. तुम्हाला हिस्ट्री पण मी सांगतो वाईची ॲक्च्युली काय आहे, ढोल्या गणपती किंवा महागणपती याला का म्हणतात, हे पण मी तुम्हाला दर्शन झाल्यानंतर शांतपणे बसून सांगतो.
कृष्णेच्या काठावर मस्त बसलोय, पाण्यात पाय सोडून छान वाटतं, एकदम गार पाणी आहे. दर्शन एकदम सुंदर झालंय, गर्दी अजिबात नाही आहे. मंदिरामध्ये AC रूम मध्ये जेवढं चिल्ड होत नाही तेवढं चिल्ड तिकडे आहे. एवढी गरमी असून सुद्धा पेशवेकालीन मंदिर आहे. मला वाटतं 1800 शतकात काहीतरी हे मंदिर बांधण्यात आलंय. मला वाटतं फडणवीसांनी हे बांधलं होतं, देवेंद्र फडणवीस नाही. हे लक्षात घ्या, कोण फडणवीस त्यांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथलं जे काही कन्स्ट्रक्शन आता तुम्ही बघताय हे त्या काळातलं आहे. ही दगडं आत्ता सुद्धा तुम्हाला शायनिंग देताना दिसतील, एवढ्या चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन त्या काळातलं अजूनही तेवढंच इंटॅक्ट आहे. अति जास्त डेव्हलपमेंट काही नाही आहे, जे काही आधीपासून आहे त्याचंच संवर्धन केलं गेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. वेल मेंटेन्ड आहेत गोष्टी. मंदिर खूप छान आहे आणि जेवढा वेळ तुम्ही तिथं बसाल तेवढा वेळ कमीच आहे. मॅक्सिमम 10-15-20 मिनिट आम्ही तिथे होतो. शांत मंदिरामध्ये बसून जेवढं तिथं तुम्ही थांबाल तेवढं बेटर वाटतं. कुठलाही प्लॅन नव्हता. तुम्ही ब्लॉगमध्ये पण काल ऐकलं असेल, आज सकाळी पण मी काही गोष्टी बोललो. कधीच मी आजपर्यंत एकटा जेव्हा जातो किंवा माझ्यासोबत कोणी माझे टीम मेंबर असतील तेव्हा मंदिरांमध्ये हे कधीच प्लॅन नसतं. तो बोलवून घेतो, त्याची पण इच्छा असते मला भेटायची आणि माझी पण त्याला भेटायची इच्छा असते आणि या गोष्टी ऑटोमॅटिकली जुळून येतात. त्या कधीच प्लॅन्ड नसतात. मेजरली मी जेव्हा देवांना जातो त्यावेळेला. आता इथून मला वाटतं महाबळेश्वरचा प्लॅन करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. मी थोडासा अजून वेळ इथंच स्पेंड करेन. अजून थोडंसं काय एक्सप्लोअर करता येतं का ते मी करेन आणि मग मी विचार करतोय की डायरेक्ट कोल्हापूरला जायचं